ऐन पावसाळ्यात पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकऱ्याने पालक शेती फुलवलेली आहे आणि ही शेती अगदी डोंगर भागात फुलवलेली आहे आणि त्यातून लाखो रुपये कमवलेले आहेत। अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सागर काळे आहेत। काय सांगाल, पालक शेती कशा पद्धतीने फुलवली, त्यातून लाखो रुपये कमवले? नमस्कार। ही तुम्ही पाताल शेती, या शेतीमध्ये पूर्वीची पडीक असणारी ही जमीन, इथं आम्ही जी लेवल करण्याची जी रचना केलेली आहे ती जास्ती पावसाचं प्रमाण असणाऱ्या ठिकाणची असल्यामुळं थोडंसं निचऱ्याची शेती आम्ही या ठिकाणी बनवली आहे। आणि ही बनवल्यानंतर ना ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सीताफळाची लागवड या ठिकाणी केलेली आहे। परंतु हे संपूर्ण 4.5 एकरमध्ये सीताफळ लावल्यानंतर ना याच्यामध्ये आंतरपीक घेण्यासाठी आम्ही पालक या वाणाची यामध्ये निवड केली आणि कोथिंबीर, याच्यामध्ये 2 एकर कोथिंबीर आणि 2.5 एकर पालक अशा पद्धतीची ही लागवड केलेली आहे। चांगल्या पद्धतीचं बियाणं आणि त्याचं उत्तम असं नियोजन, मग त्याच्यामध्ये मशागत असेल, फवारणी असेल, याच्यामध्ये फवारणीसाठी आम्ही मध्यात याच्या दरम्यानच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण एवढं होतं की वावरामध्ये जाता येत नव्हतं। मग ह्या परिस्थितीमध्ये आम्ही ड्रोनच्या माध्यमातून ह्याला 2 फवारण्या केल्यात आणि याला संपूर्ण शेतीला गोमूत्र असेल, सेंद्रिय खत असेल, याचा आम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे, ज्याच्यामुळं जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादन, शेती उत्पादन होईल आणि लोकांना पण विषमुक्त अन्न त्या ठिकाणी मिळेल यासाठी प्रयत्न केला आहे। आणि याच्यामध्ये आम्ही हे संपूर्ण कुटुंब काम करत असताना खऱ्या अर्थाने कमी पाण्याचा पट्टा असलेलं गाव आमचं हे, याच्यामध्ये आम्ही सूक्ष्म सिंचन, तुम्ही पाताल रेन वॉटरचे पाईप टाकलेले आहेत आम्ही, त्याच्यामधून याला संपूर्ण शेतीला एकसारखं पाणी बसतं आहे, त्याच्यामुळे पिकाच्या वाढीसाठी सुद्धा ते चांगलं होतं आहे। आणि प्रामुख्याने हे पाणी देण्यासाठी आमच्याकडं आम्ही सोलर ऊर्जेचा वापर केलेला आहे। विहिरीवरती सोलर पॅनल बसवून 5 HP या ठिकाणी एका टायमाला 1 एकर शेती रेन पाईपाच्या माध्यमातून ही भिजते आहे आणि अशा पद्धतीचं हे उत्पन्न या ठिकाणी आम्ही घेतो आहे। आज या पालकाचा आजच आमचा या ठिकाणी व्यवहार झाला आहे। हडपसरमधील त्या ठिकाणी व्यापारी आवतडे आणि होळकर यांनी हा व्यवहार या ठिकाणी केलेला आहे आणि 3.25 लाख रुपयाला उक्त त्यांनी ही खोती या ठिकाणी घेतलेली आहे। आणि कोथिंबीरसाठी सुद्धा या ठिकाणी 2 दिवस झाले व्यापारी येत आहेत। साधारण 2 एकर कोथिंबीरपासून साधारण 3-1 लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि मार्केटमध्ये बाजारसुद्धा चांगले आहेत। एकूण किती उत्पादन मिळते आता सध्या दोन्ही? आता दोन्ही पालक आणि कोथिंबीर मिळून साधारण आम्हाला ॲव्हरेज 6 लाख रुपयाचं उत्पादन त्याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे, कारण बाजारभाव चांगले आहेत। अधिकचं पाऊस पर्जन्यमान झाल्यामुळं त्या ठिकाणी मालांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि हा आमचा माल डोंगर कपारीमध्ये आणि निचरा असणाऱ्या शेतीमध्ये असल्यामुळं आम्हाला हा आमचा माल चांगल्या पद्धतीने टिकला आहे। त्याच्यामुळं व्यापारी आम्हाला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचा, चांगल्या प्रतीचा दर त्या ठिकाणी देत आहेत। या भागात पालक पीक जास्त घेतलं जात नाही, तरी तुम्ही एक आधुनिक पद्धतीने पालक पीक घेतलं आणि त्याचं उत्पन्न देखील चांगलं मिळवलेलं, काय शेतकऱ्यांना संदेश द्या? या ठिकाणी शेतकऱ्यांना मी एकच सांगेल की कुठल्याही पिकाची कुठल्या परिसरावरती मक्तेदारी नाही। तुम्ही आज आपण पालक जर पाहिला तर शक्यतो आम्ही हवेली भागामध्ये किंवा जी ताकदीची रानं आहेत, काळी असणारी रानं आहे, त्याच्यामध्ये पालक येतो असा आपला सर्वांचा समज आहे। परंतु तुम्ही सर पाहताल की या डोंगर कपारीमध्ये असणारी ही शेती, याच्यामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये आम्ही हा पालकाचा पहिलाच या ठिकाणी प्रयोग केला आहे आणि तंत्रज्ञानाची त्याला जोड देऊन हे पिकाचं त्या ठिकाणी आपण उत्पादन घेतलं आहे। मी शेतकऱ्यांना या ठिकाणी एकच सल्ला देईल की पारंपरिक शेती करत असताना त्याला तंत्रज्ञानाची आणि थोडीशी विज्ञानाची जर जोड दिली आपण, त्यामध्ये मग खतांचं प्रमाण असेल, औषधांचं प्रमाण असेल, बियांची त्या ठिकाणी निवड असेल आणि सूक्ष्म सिंचनाचा पाण्याचा जर आपण वापर केला तर निश्चित कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो, असं मला या ठिकाणी माझ्या अनुभवावरून वाटतं आहे। एकंदरीतच जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेती पीक हे फुलवता येते आणि कोणत्याही भागात हवामान कसे का असताना पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फुलवता येते आणि त्यातून अगदी पुरंदरमधील काळेवाडी डोंगर भागात सागर काळे यांनी अगदी 6 ते 7 लाख रुपयाचं 3 एकरामध्ये उत्पन्न घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना देखील संदेश दिलेला आहे की आपण देखील शेती करून अशा पद्धतीने उत्पन्न मिळवू शकता। दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.